या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील। खूप सारा क्रिकेट ज्यानं खेळला, खूप सारा क्रिकेट ज्यांनी गाजवला, असे दोन दिग्गज खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आलेत। दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। घर बसल्या स्पर्धेचा जे जे प्रेक्षक आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। माडूची संघाचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल तर संपर्क साधा। मॅचला शुभारंभ होतोय आणि जितेश हे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील। सलामीची जोडी आपण पाहतोय आतिश घोडविंदे आणि त्याच्या साथीने तर ऋषिकेश आपण या व्यासपीठावरती आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय, त्याचा स्वीकार आपण करायचा आहे। मॅच ऑन। पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल राईटम ओव्हर द विकेटने। पहिला बॉल आणि तो देखील आतिश घोडविंदेला फुलटॉल बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी पहिल्याच बॉल वरती दर्जेदार षटकार। अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही खरं तर आतिश घोडविंदेला करू शकत नाहीये। अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली तर नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला चौकार आणि षटकारांमध्ये मिळेल। ते पहिलं उत्तर तर आतिश घोडविंदेने दिलंय। 6 धावे टीमचा अकाउंट ओपन होतोय धावसंख्या 6 वरती। मात्र जितेश बोपीला इथून मात्र कमबॅक करावा लागेल, अचूकता ठेवावी लागेल। राईट ओव्हर द विकेट। पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, ही चाणक्य बुद्धीचा योग्य वापर केलाय। त्याला ठाऊक आहे इथे अतिशला रोखायचंय तर मात्र गोलंदाजीमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे, बदल घडवणं गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन दाखवलं गेलं। डॉट बॉल आलाय, धावसंख्येचा फरक आपण पाहतोय एकंदरीत धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या मात्र 6। पुढचा बॉल अगुट टप्प्याचा हा बॉल लॉफ्टेड फटका डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे बॉल निघून गेले 6 धावांसाठी आलाय षटकार। ऑन बॅटिंग आतिश घोडविंदे या अगोदरच्या बॉलवरती फुल टॉस मिळाला, त्याच्यावरती देखील षटकार आला। त्यानंतर पाहिलं तर हा ट्रॅकर आला, त्याच्यावरती देखील षटकार आला। मात्र कुठेतरी कानमंत्र देणं अत्यंत गरजेचं आहे, कारण टीम गणेशपुरी संघाकडे असे काही खेळाडू आहेत की खूप साऱ्या वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे आता त्या अनुभवाचा योग्य वापर इथे मात्र करणं गरजेचं आहे। धावसंख्येचा आपण फरक पाहतोय एकंदरीत 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। 2 षटकार जरूर आले, मात्र त्याच्यानंतर थोडासा कानमंत्र देखील गोलंदाजाला दिला जातोय। जितेश षटकातला पुढचा बॉल घेऊन जातील आतिश करिता, आक्रमकता राखतोय आतिश घोडविंदे। ओहो इथे बॅकफुटवर त्याला पंच केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु अंतिम क्षणाला नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाला आणि त्याच नंतर या 2 धावा अंकित झाल्या। 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते एकंदरीत 14 धावा। युवराज पाटील आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। पुढचा बॉल घेऊन बोलत सज्ज राईट ओव्हर द विकेटने। इथे मिस्टर स्ट्रोक झेलची संधी निर्माण झाली आहे, अतिशय ठाऊक आहे इथे विकेट येणार आहे आणि अशा क्षणाला त्याने खेळपट्टी सोडली आहे। पहिला धक्का, पहिली विकेट, स्वराज स्पोर्ट्स ढोळे संघाला बिग विकेट। आतिश घोडविंदे बॅक टू द डगआउट। महत्वपूर्ण विकेट होती आणि त्याचं सेलिब्रेशन देखील मैदानाच्या इथून पाहू शकाल न्यू बॅटर मिस्टर विजय। आतिश घोडविंदेचे 2 षटकार आपण पाहिले, परंतु त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला त्याला क्लिअर करायचं होतं इनफिल्डच्या डोक्यावरून, मात्र फटका फसला गेला। त्यानंतर विकेट आली, त्यानंतर गणेशपुरी टीमचं देखील सेलिब्रेशन पाहायला मिळालं। त्यानंतर रणनीती देखील आखण्याचा प्रयत्न केला होता, ज्यावेळी एखाद्या मोठ्या खेळाडूची विकेट येते। हंगाम नवीन आहे आणि नवीन हंगामामध्ये नवीन चांगले काहीतरी सुरुवात करून द्यायची आहे आणि त्याकरिता हे 2 मोठे बलाढ्य संघ आमने सामने ठाकलेत। मात्र जय पराजय कोणाच्या वाट्याला येईल हे देखील पाहावं लागेल।
नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर धावफळकावरती जोडल्या गेल्या एकंदरीत 14. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं गतीमध्ये परिवर्तन केले. चेंज ऑफ पेस केलाय. डीप मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक परंतु त्याच्यापासून खूप अंतरावरती बॉल निघून गेलाय. पुन्हा एकदा भेटतोय जाऊन 4 धावांसाठी आलाय चौकार. 4 धावी टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते 18 धावा. षटक क्रमांक पहिलं इथं मात्र संपलंय. खरं तर 2 षटकार 1 चौकाराला अतिशय गोडविंदीची विकेट आली. खूप काही या षटकामध्ये पाहायला मिळालं. 18 धावा धावफळकावरती आहेत. नेक्स्ट मॅच केदारनाथ क्रिकेट संघ माडोशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये यजमानी संघ अर्थात आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी. दोन्ही टीमने रेडी राहायचं. त्यानंतर दुसऱ्या फेरीला शुभारंभ होईल. ही पूर्व सूचना आपण लक्षात घ्या. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. आपण पाहतोय जिजाऊ शिवसेना चषक 2025 आई गावदेवी क्रीडा मंडळ दिगाशी तसेच आई गावदेवी नवतरुण मित्र मंडळ दिगाशी आयोजित भव्य टेनिस क्रिकेटचा सोहळा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. मात्र चांगल्या स्थितीमध्ये जरूर आहे स्वराज स्पोर्ट्स. नक्कीच या विभागातलं नव्हे तर या तालुक्यातील एक मोठं कन्स्ट्रक्शन आपण पाहतोय. निलेजी पाटील आहेत ते चिंचवली गावचे आहेत. देवकृपा बिल्डिंग कॉम्प्लेक्स अंबाडी नाक्यावरती त्यांचे आहे आणि नवीन कन्स्ट्रक्शन देखील त्यांचं सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला लाख मोलाचं योगदान आम्हाला लाभलंय. अक्षय आलाय. अक्षयचा हा ट्रॅकर बॉल हुक केलाय बॉलला काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक एक व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाहीये. स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 19 धावा. पहिल्या बॉलवरती तर सिंगल आली आहे. निश्चितपणाने प्रत्येकाने या स्पर्धेसाठी लाख मोलाचं योगदान दिलंय. सर्व बक्षीसदातांना मी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतोय. 19 धावा धावफळकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. त्यानंतर स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा आपल्याला बॅटर विजय पाहायला मिळतील. हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉल सातत्याने हाफ ट्रॅकर बॉल टाकले जात आहेत गणेशपुरी टीमच्या माध्यमातून. ही आगळी वेगळी रणनीती पाहायला मिळतात. कुठेतरी फलंदाजांना मात्र दडपणात आणण्याचा प्रयत्न करतात परंतु जिथे हाफ ट्रॅकर आहे फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. धावसंख्या 20 वरती 20 लॉट्स ऑफ 1 विकेट. आतापर्यंत अक्षयने 2 चेंडू हाताळले. पहिल्या बॉलवरती सिंगल अभिषेक आहेत. दुसऱ्या बॉलवरती देखील एक सिंगल दिली आहे. मात्र या 2 धावणी टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते 20 ओव्हर द विकेटनं. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु क्षेत्र आहे मागच्या बाजूने आपण पाहिलं तर थोडंसं डिक्लेअर झोन क्षेत्र आहे आणि तिथे अवघी सिंगल धाव मिळेल. 1-1 धाव या षटकामध्ये देताना पाहायला मिळाले. गोलंदाज अभिषेक मात्र नवीन गोलंदाजांना संधी देण्याचा प्रयत्न टीम गणेशपुरी संघ नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. मागील एक मोठी स्पर्धा देखील त्यांनी आपल्या नावावरती केली गतवर्षी. अगदी पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायत सागावच्या माध्यमातून तब्बल 1 लाखाची स्पर्धा जिंकणारा संघ अर्थात गणेशपुरी. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटनं. हो सबमरीन डिलिव्हरी आहे. यावेळेला बॉल खाली राहिलाय आणि चेंडू आणि बॅट मध्ये बरंच अंतर आणि त्याच नंतर डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय अगदी रोखली गेली आहे. जबरदस्त गोलंदाजी अभिषेकची राहिली आहे. आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला राहिला अभिषेकचा. ज्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला त्याला कमबॅक करून देतोय. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. हो क्रॉस दिले का आईंनी खेळायचा होता. स्विंग ॲड मिस लेग कटर बॉलचा वापर केला आणि त्यानंतर चेंडू वळण घेतोय आतल्या बाजूला अर्थात चेंडू गेला इष्टरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी. अवघ्या 3 धावा या गोलंदाजाने खर्च केलेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती रणनीती काय आहे. 2 फलंदाज एकत्र येतात. जेव्हा एखादा फलंदाज स्ट्रगल करतो संघर्ष करतो त्यावेळेला नॉस्ट्रेगेंटच्या फलंदाजाने तिथपर्यंत जाणं योग्य आहे आणि तेच कार्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नॉस्ट्रेगेंटच्या फलंदाजाकडून. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. इथे मात्र शॉर्टम पूल केलंय आणि इथे पहा मोका होता परंतु या मोक्याला मिळतील 6 धावा अर्थात जेल सुटला. हँड रनिंग कॅच होती परंतु त्याला हुलकावणी दिले. बॉल गेला निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
6 धावणे टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल धावून पोहोचते 27. दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आहे. कदाचित या 6 धावा टर्निंग पॉइंट ठरू शकतील. काय क्रिकेटच्या पटलावरती एक एक चूक ही तुम्हाला कधी पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जाते. आणि मात्र ही कॅच थोडीशी हार्ड होती, परंतु अशा हार्ड कॅच तर मात्र तुम्हाला सोप्या बनवणं खूप गरजेचे आहेत, कारण मर्यादित षटकांचा सामना खेळतोय. इथे एक चुकी आहे ना तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जाईल. आणि आता या टीमचा ट्रम्प कार्ड एक अनुभवी बलाढ्य असा खेळाडू अर्थात अशोक जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. खूप साऱ्या वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अनेक असणारा हा खेळाडू, अनेक तालुक्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू आज या दिगाशी नगरीमध्ये पोहोचलाय या गणेशपुरी टीमला घेऊन. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर साहिलला ओव्हर द विकेटने पहिला बॉल. समोरच्या बाजूने खेळायचं होतं. प्रॉपर टायमिंग आहे. पटक्यात ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता सर्व गुण संपन्न देऊन जाणारा हा आलाय ब्रँडेड षटकार. जबरदस्त स्ट्रोक आहे. अगदी पाहिलं तर मनगटी ताकद दाखवली गेली. ओरपिच होता थोडासा बॉल आणि त्याचा फलंदाज साहिलनं अगदी योग्य रीतीने योग्य वापर करत ठोकलाय षटकार. 33 धावा धावफलकावरती. हो, यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं थोडासा. हे अनुभवाचे बोल आहेत, कारण एखाद्या बॉलवरती चौकार षटकार येतो त्यावेळेला अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकणं गरजेचं आहे. अशोक जाधवने तेच केलं. पहिल्या बॉलवरती त्याच्याकडून चुकी जरूर झाली, परंतु त्याला त्यांनी कमबॅक करून दिले. डॉट बॉल आलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी स्लोअर बॉल, थोडं स्पिन पाहायला मिळाला. टॉप पेच लागल्यानंतर बॉल डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये गेला, ज्या ठिकाणी एक धाव मिळतीये. एकंदरीत धावसंख्या आहे ती 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. अशोक जाधव पुढचा बॉल घेऊन जातील. यावेळेचा मात्र पाहिलं तर अगळा वेगळा फटका घेण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र पाहिलं तर डॉट बॉल. दिगाचे गावचे पंकज पाटील उर्फ भाई या नावाने चर्चेत असणारे व्यक्तिमत्व खूप मेहनत घेत आहेत त्या स्पर्धेकरिता. खऱ्या अर्थानं मग ती कबड्डीची स्पर्धा असू द्या अथवा क्रिकेटची असू द्या. यावेळेला प्लॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु एफर्ट पहा, प्रयत्न पहा काय जबरदस्त आहेत त्या क्षेत्ररक्षकाचे. या एंड वरती फलंदाज जरूर बाद होतील, परंतु इथे संपूर्ण क्रेडिट, संपूर्ण श्रेय कोणाला जाईल तर डीप मिड विकेट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाला. आणि क्षेत्ररक्षकाचं नाव आहे करण गणेशकर. काय फिल्डिंग आहे, लाजवाब. झुकवून दिला स्वतःला, धावा वाचवल्या. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय एकंदरीत 35 धावा. न्यू बॅटर मिस्टर महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल. महेंद्र न्यू बॅटर. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करून देत असताना अशोक जाधव पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर विकेट टू विकेट गोलंदाजी. या वेळेला चेंडूला सोडून दिले. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. राहुल आहिरे पंच आहेत चिंचगड गावचे. त्यांनी देखील खूप सारा क्रिकेट खेळलाय. चिंचगड गावचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्यांनी मोठं केलं तसं पंच म्हणून आपण पाहतोय राहुल आहिरे सरांना. ओ फुलर लेनचा बॉल पॅड वरती हात धरलाय. लेग B4 फलंदाज बाद. फलंदाज पायचित होतो या ठिकाणी. अगदी मिडल ऑफ द स्टंपच्या मधोमध सापडला आणि कोणत्याही क्षणाचा विचार न करता पंचांनी बाद घोषित केलाय. अत्यंत उत्तम दर्जाची पंचांची भूमिका साकारत असताना राहुल आहिरे सर आहेत, त्यानंतर संकेत नागरिक. तर फर्स्ट इनिंग इथे मात्र कंप्लीट झाली आहे. तर पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्या 36 आहे आणि विजयाकरिता लक्ष गाठायचं आहे 18 बॉल आणि 37 धावा.
तर जाऊयात मैदानाकडे आपण. पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्धाला इथून सुरुवात होईल. अर्थात फर्स्ट इनिंग पाहिली, सेकंड इनिंगला इथून मात्र शुभारंभ होईल, जिथे 18 बॉल आणि 37 धावांचं लक्ष गाठायचं आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चालू असलेला सामना स्वराज स्पोर्ट्स डोळे विपक्ष श्रवण अँड हंसराज 11 गणेशपुरी. शिवसेना युवा कार्यकर्ते सन्माननीय मयूरजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शुभागमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, या क्रीडा नगरीमध्ये. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि इथून मात्र पाहिलं तर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि यानंतरचा होणारा सामना केदारनाथ क्रिकेट संघ माडोशी विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अशोक जाधव आणि त्यांच्या साथीने आपण पाहिलं तर जितेश भोपी. खर तर एक रंगतदार मॅच ही जरूर पाहायला मिळेल, कारण टीम ढोळे संघाकडे देखील ते अनुभवाचे शस्त्र आहेत. यानंतरचे होणारे सर्व सामने हे 2 षटकाचे असतील. आयोजकांनी आमच्यापर्यंत सूचना दिली आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अशोक जाधव. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. एक बाजूने आतिश घोडविंदे तर दुसऱ्या बाजूने अशोक जाधव. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आतिश घोडविंदेचा पहिला बॉल सामना करेल अशोक जाधव. पहिला बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑफला क्लिअर करेल का? हो, जरूर करेल. हा अनुभव आहे. अशोक जाधवने पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय लॉंग ऑफला षटकार. सहा धावेने खातं खोललं गेलंय आणि ही सुरुवात आतिश घोडवीने देखील पहिल्या डावात केली होती. त्याने देखील डावाची सुरुवात षटकाराने केली होती आणि अशोक जाधवने देखील त्याच्या डावाची सुरुवात ही षटकारानिशीच केली आहे. त्यामुळे ठोसा ठोसा. धावसंख्या 6 वरती आहे. 37 धावांचा पल्ला गाठायचा आहे. मात्र या धावा रोखल्या जातील का? मात्र इथे गेम प्लॅनिंग दाखवावी लागेल स्वराज 11 डोळे संघाला. पडगा परिसर ज्यांनी दुमदुमलाय, ज्यांनी गाजवला असा संघ. धावसंख्येचा फळक पाहतोय. 6 धावेने आपलं खातं खोलत असताना अशोक जाधव. पुढचा बॉल स्विंग हँड मिस. या ठिकाणी पाहिलं तर आडव्या बॅटने ऑन ड्राईव्ह करायचं होतं अशोक जाधव यांना, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये तफावत पाहायला मिळाली आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. टॉन बॉल षटकार आल्यानंतर कमबॅक करतायत आतिश घोडविंदे. खूप क्रिकेट खेळणारे हे 2 महान क्रिकेटपटू आज आमने सामने. आतिश घोडविंदे, त्याच्या विपक्षामध्ये अशोक जाधव. 2 बॉलचा खेळ झालाय पूर्ण. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल. यावेळेला फटका दमदार आहे, परंतु क्षेत्र चुकीचं निवडलंय. ज्या ठिकाणी अवघ्या 2 धावा मिळतील टीम गणेशपुरी संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना 8 धावा धावफलकावरती. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल मागे समीकरण चेंज होताना पाहायला मिळेल. अगदी एक डॉट बॉल दबाव निर्माण करेल तर एक मोठा फटका इथे मात्र दबाव वाढवेल टीम डोळे संघासमोर. इथे हा ट्रॅकर होता, पूल केलाय, सक्सेसफुल जरूर होतील, कारण ही ताकद आहे, हा एक्सप्रेस आहे आणि तो दाखवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार. 6 धावे टीमची धावसंख्या 14 वरती. 2 षटकार आले. या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर षटकार. डील फक्त चौकार षटकारांमध्येच.
किती 12 आले ना. अच्छा, पुढचा बॉल घेऊन अतिश. यावेळेला मात्र आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 15 धावा. कोणत्या प्रकारची विकेट आली नाही. विकेट आली ना तर मॅचला मात्र मजा येईल. इथे फटका फसला होता जरूर, परंतु चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी अवघी एक सिंगल मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 1च्या साह्यानं 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये स्वराज 11 डोले संघाने देखील 18 धावा उभ्या केल्या होत्या. मात्र त्याच्या प्रत्युत्तरामध्ये पाहिलं तर आतापर्यंतचा प्रवास टीम गणेशपुरीचा खूप चांगला राहिलाय. लोअर फुलटा झेलची संधी, सिली मिडॉप मध्ये झेल टिपलाय. जितेश भोपी साहिल माघारी पहिली विकेट. धावसंख्या आपण पाहतोय 16 वरती असताना अगदी सहज सोपा झेल इनफिल्डच्या आतमध्ये पकडला गेलाय. रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. अगदी शफल झाले होते. लोअर फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करायचं होतं, परंतु लाजवाब कॅच. व्हॉट अ कॅच. विकेट आली आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत आणि आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. न्यू बॅटर मिस्टर विकी काळे मैदानात दाखल. बारा बॉल आणि 21 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्याकरिता. संधी मात्र दोन्ही टीम्सला आहे. गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर टीम डोळे संघ विजय खेचू शकेल आणि इथून चांगली फलंदाजी झाली तर टीम गणेशपुरी हा संघ विजयी ठरू शकेल. मात्र हे विजयाचं तराजू, विजयाचं पारडं, विजयाचं वारं कोणाच्या बाजून झुकणार? गणेशपुरी की डोळे? भिवंडी तालुक्यातील 2 सुप्रसिद्ध संघ आमने सामने. आणि षटक क्रमांक 2 मध्ये महेंद्र यांना आपण पाहतोय. 12 बॉल 21 ची गरज आहे. जोपर्यंत अशोक जाधव मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत जरूर विजयाच्या आशा या पल्लवीत असतील गणेशपुरी टीमसाठी. कारण आजचा विचार केला ना तर आज गणेशपुरी टीमकडे ललित नाही आहे, गणेशपुरी टीमकडे पांडुरंग नाही आहे आणि त्यांच्या पश्चात ही जबाबदारी स्वीकारताना आपण पाहतोय अशोक जाधवला. त्यामुळे हा मोमेंट देखील तितकाच महत्वाचा ठरेल. 12 मध्ये 21 महेंद्र इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. पहिला बॉल स्टँडिंग डिलिव्हर. फटका फसलाय, जरूर फसलाय. आतिश बॉल खाली. विकेट आली आहे. ही विकेट नव्हती तर खऱ्या अर्थानं ही मॅच होती. अशोक जाधव बाद. शांतमय वातावरण पाहायला मिळेल कारण डगआउटकडे आपण पाहिलं ना तर त्या विकेटचं महत्व कळेल. आतिश गोडविंदेला आणि संपूर्ण संघाला देखील ठाऊक आहे या विकेटचं महत्व. त्याच्यामुळे एखादा ज्या वेळेला चांगला खेळाडू बाद होतो त्या वेळेला त्या टीमला देखील ठाऊक असतं आणि त्याचमुळे आपण सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहत असतो. न्यू बॅटर तेजस मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट्स गमावल्यात. आता मात्र थोडा का होईना परंतु दबाव क्रिएट करावा लागेल टीम गणेशपुरी संघाला. मॅच संपली नाहीये, अजून देखील समान संधी आहे दोन्ही टीम्सला. कारण चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 मध्ये धावा काढायचे आहेत त्या 21. पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. अगदी पाहिलं तर भव्य दिव्य आयोजन या ग्रामीण भागातलं आणि खऱ्या अर्थानं या मैदानावरची लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा खरं तर कमी दिवसामध्ये उभारणी केली. अवकाळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडला. खऱ्या अर्थानं पाहिलं तर शेतकरी मायबापाचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, परंतु निसर्गापुढे कोणी धावू शकला नाही. आणि खऱ्या अर्थानं नवसंजीवनी या शेतकरी मायबापाला द्यावी परमेश्वरांनी, हीच या स्पर्धेनिमित्त मी माझी इच्छा व्यक्त करतोय. धावसंख्येचा आपण फलक पाहिला तर धावा धावफलकावरती रोखल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज पुढचा बॉल घेऊन. अखूट टप्प्याचा बॉल हुक केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑन कडे क्षेत्ररक्षक जरूर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 17 2 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट खूप महत्वाची होती, ती आली. त्यानंतर एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याचनंतर आता स्ट्रायकर एंड वरती विकी काळेला ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल.
या वेळेला मात्र पाहिलं तर आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा येतो, एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरसावत असताना 18 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर 19 धावांचं टार्गेट इथून शिल्लक आहे. गतीमध्ये परिवर्तन, थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर गोलंदाज अखेरकार स्विंगचा मारा अधिक प्रमाणात करतात आणि जेवढे तू प्रचंड गतीने बॉल टाकतात तेथे बॉल सीमारेषा पलीकडे जात असत. आता इन कटर आउट कटर बॉलचा गोलंदाज मोठ्या प्रमाणात वापर करू लागलेत, त्यापैकी हा एक. ओहो, यावेळेला उसळी मिळाली आहे, अतिरिक्त उसळी आहे, बाउन्स आहे आणि त्याचमुळे पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा रन जरूर मिळेल आणि त्यानंतर फर्स्ट वॉर्निंग एक दिली गेली आहे गोलंदाजाला. खरं तर पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. फर्स्ट वॉर्निंग देखील पंचांच्या माध्यमातून दिली गेली आहे. धावसंख्या 19. अकुट टप्प्याचा बॉल, या वेळेला मात्र टॉप एज आहे, परंतु बॉल आहे नोमॅन्स लँड मध्ये. त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. या 2 धावी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत पाहिलं तर चेंडू क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. 8 बॉल अजून देखील शिल्लक आहेत या मॅच मध्ये आणि धावांची गरज आहे ती मात्र 16. 8 बॉल 16 धावा. मॅच संपली नाहीये, मॅच ऑन आहे दोन्ही टीम्स करिता. सातत्याने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथे मात्र फलंदाज संघर्ष करताना पाहायला मिळतात, स्ट्रगल करतायत. इथे देखील डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती आहे 21 धावा. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावांची गरज आहे ती मात्र 16. एक मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येईल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाजाला नकार दिलाय, थांबवले गेले नॉस्ट्रेकरच्या फलंदाजाच्या माध्यमातून आणि इथून दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटका अखेरीस धावसंख्या 21. विजयाकरिता आवश्यकता आहे 6 बॉल आणि 16 धावांची गरज. चला टॉस साठी या टीम माडोशी संघाचे कर्णधार आणि दिघाशी संघाचे कर्णधार. बी फास्ट, सामना 2 षटकाचा राहील, ही पूर्व सूचना आपण लक्षात घ्या. तर टॉस साठी यायचं आहे मान्यवर. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय हरीशदादा पाटील, जिजाऊ संघटना गट सचिव यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. मयूर पाटील हे देखील त्यांच्या समवेत जॉईंट असतील. युवा नेतृत्व आहे दिघाशी गावचं आणि ते देखील त्यांच्या समवेत टॉस बॉक्स मध्ये आहेत उपस्थित. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज कैफला आणलाय. कैफकडे देखील आज संधी आहे स्वतःला प्रूव्ह करून दाखवण्याची, स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. खरं तर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा, परंतु 6 बॉल 16ची गरज आहे. आणि पहिलं तर बॉल देखील आहेत ना, हे खरं तर गुड शॉटचे बॉल आहेत, त्यामुळे बॉल 70 पेक्षा देखील अधिक प्रमाणात कडक बनवला गेलाय आणि त्यामुळे इथे संधी आहे फलंदाजी क्षेत्राला या धावा चेस करण्याकरिता. 6 मध्ये 16 काढायचे आहेत. तेजस स्ट्रायकर एंड वरती आहेत. पहिला बॉल फुल टॉस होता, परंतु अधिक त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. इथे मात्र धावा मिळतील त्या 2. 1 धाव. थँक्यू. 1 धावने टीमची धावसंख्या धावफलकावरती 22. 5 मध्ये आता 15 काढायचे आहेत. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळते. फलंदाजाला संधी जरूर होती मोठा स्ट्रोक खेळण्याची, परंतु ती संधी गमावली गेली आहे. तो बॉल त्याने ढकलला खरं तर डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये. नेक्स्ट मॅच केदारनाथ माडोशी विपक्ष आई गादोई स्पोर्ट्स दिघाशी. पुलर लेनचा बॉल परफेक्ट सॅटिक यॉर्कर. क्रिकेटमध्ये या बॉलला ब्रह्मास्त्र का म्हटलं जातं,
त्याचं जिवंत उदाहरण, कारण इथे बचावात्मक बॉल गोलंदाजासाठी असतो, परंतु तो योग्य ठिकाणी पडला तर ठीक, नाहीतर या बॉलला कधी कधी धावा देखील येताना आपण पाहतो. तर 4 मध्ये काढायचे 15. अभी नाही तो कभी नाही. इथे दमदार आहे, फटका शानदार आहे, मिळतील त्या 6 धावा. बॉलला पाठवले सीमारेषा पार, षटकार, उत्तुंग षटकार आहे. त्या षटकाराची गरज होती टीमला. आता या मॅचला कलाटणी मिळाली आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या 9. पुन्हा एकदा जो सामना अगदी असं वाटलं तर सहज डोळे संघाकडे वळालाय, परंतु या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलंय टीम गणेशपुरीने. 3 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा हा नियम आहे. दोन्ही टीमच्या कर्णधाराने ही सूचना लक्षात घ्या. पहिला दिवस कोणाच्या नावावरती जाणार, आज 14 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. एक संघ क्वालिफायर होणार आहे, त्या संघाचं नाव आज आपण जरूर घोषित करू. कैफ वरती थोडासा का परंतु दबाव आहे, परंतु आतिश गोडविने त्याचा आत्मविश्वास वाढवलाय, त्याला प्रोत्साहन दिलंय. हा बॉल देखील पाहिला तर धावा देऊन जाईल 4. चांगला स्ट्रोक. अजून देखील पाहिलं तर मॅच संपली नाहीये. प्रत्येक सामना हा संघर्षमय पाहायला मिळालाय. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 मध्ये धावा काढायचे त्या 5. व्हॉट अ मॅच. महामुकाबला, कडा मुकाबला, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई काय असते ते पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. डोळे संघ देखील ताकदवार, बलाढ्य, नामवंत, गुणवंत म्हणून चर्चेत आहे. त्याच बरोबरीने गणेशपुरी संघ देखील त्याच रस्त्यावरती त्याच मार्गाने प्रवास करणारा संघ आहे. त्यामुळे हा आता विजय कोणाच्या वाट्याला येईल आणि पराजय कोणाच्या वाट्याला येईल या 2 बॉल वरती स्पष्ट. 2 बॉल 5 धावा. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. पुढील सामना 2 षटकाचा आहे, ही सूचना आपण लक्षात घ्या. माडोशी बनाम दिगाशी. गोलंदाजी ट्रॅक वरून सज्ज होताना आपण पाहतोय. एकंदरीत 2 बॉल आणि 5 ची गरज आहे. इथे मात्र पाहिलं तर पहिली धाव अगदी वेगात घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल, जरूर केला जाईल, सहजरित्या पूर्ण देखील होईल. आता मॅच मध्ये ट्विस्ट, आता मॅच मध्ये रंगत, आता मॅच मध्ये धडधड, सगळं काही पाहायला मिळत आहे. 1 बॉल आणि आता मात्र 3 धावांची गरज. गणेशपुरी टीमचे खंदे समर्थक आणि टीम ओनर दिनेश पाटील आणि सन्माननीय हरेश पाटील यांकडून निश्चितपणाने 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील टीम गणेशपुरी संघाला दिलं जाईल. पाहूया 1 बॉल आणि 3 धावा. हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही खेळतोय फक्त गावच्या अस्मितेसाठी. डोळे की गणेशपुरी, परंतु विजय होईल या स्पर्धेचा. हा ट्रॅकर शॉटम पूल केलाय, सक्सेसफुल. ओ माय गॉड, मॅच विनिंग पारी खेळला या ठिकाणी फलंदाज नाव काय दादा, विकी काळे. एका हाती हा सामना जिंकवलाय आणि तू मात्र हार्ड लक टीम डोहोळे. आपला देखील प्रवास या मॅच मध्ये खूप चांगला राहिलाय. जरी तुमच्या वाट्याला आता पराजय आला असेल, परंतु तुम्ही देखील प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक डोळे संघ, हार्ड लक आतिश दादा अँड हार्ड लक ऑल टीम. विकी काळे नो डाऊट मॅच विनिंग पारी. अगदी पाहिलं ना तर या मॅच विनिंग पारी तुम्ही खेळलात. तुम्ही लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता या ठिकाणी यायचं आहे. चला दुसऱ्या फेरी करता आपण या ठिकाणी ड्रॉ करत आहोत. चला मी ज्या टीमचे